एक खूप मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेट असू देत, टी क्रिकेट असू देत किंवा मग लेदर क्रिकेट असू देत. आणि गोलंदाजी मार्क वरती येत आहेत हेमंत. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही मॅच. आणि गोलंदाजी मार्क वरती येत आहेत बंटी पाटील. पहिला चेंडू फर्स्ट बॉल. हा देखील सामना चोरशी सावणार. ही देखील लढत तेवढीच चांगली बघायला मिळणार आहे. फर्स्ट बॉल पहिला चेंडू. पहिला चेंडू वाईड असणार आहे. नक्कीच पंचांनी टर्न केले, दोन्ही हात समांतर केलेत आणि श्री गणेशच्या संघाचा होतोय तो देखील अवंतर स्वरूपाच्या दावेनी. पहिला चेंडू स्वराला. पुढील चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न केला. त्याच दिशेवरती यावेळी अप्रतिम लाईन बघायला मिळते आपल्याला. चांगल्या स्पॉटवरती चेंडू देखील लँड होतोय. चांगली गोलंदाजी. वाईडिश यॉर्करचा वापर केला. थोडीशी लेंथ देखील चेंडूवरती दिली आणि रूम अजिबात दिलेला नाहीये. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. पुढील चेंडू पुन्हा एकदा याच दिशेने कट करण्याचा प्रयत्न केलाय. अप्रतिम फटका बघायला मिळतोय श्रेयस इंदुलकर यांच्या बॅट मधून. एक दणदणीत येतोय षटकार 6 धावांसाठी. सुरुवात अशी असणार आहे तर शेवट कसा असेल. अप्रतिम फटका. अगदी पहिला चेंडू आपण बघितला तर वाईड शॉर्कर होता. त्या पॉपिंग क्रिसच्या बाहेर तो चेंडू होता. ते वाईड पंचांनी निगोशित केला. त्यानंतर गोलंदाजांनी कमबॅक केला. चांगला चेंडू हाताळला. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच लाईनवरती. बघा व्हेरिएशन्स असणं आपल्याकडे खूप गरजेचं आहे. आणि समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. श्रेयस इंदुलकर सारखे फलंदाज बॅटिंग करतायत. पॉपिंग क्रिस मध्ये आहेत. 7 धावा धावफलकावर. फुल चेंडू पुन्हा एकदा अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येतोय उत्तुंग षटकार. ब्रँडेड फटका पुन्हा एकदा श्रेयस इंदुलकर यांच्या बॅट मधून. सलग आलेले 2 चेंडूंवरती हे 2 षटकार. डीजे धन्यवाद. 2 चेंडूंवरती 2 षटकार नक्कीच झालेत. आपल्या नावाप्रमाणे खेळ इथे झालाय. फुल चेंडू. यावेळी षटकारांची हॅट्रिक वसूल करण्याचा प्रयत्न होता पण लाईन मध्ये चेंज केला. लेंथ मध्ये चेंज केला. अगदी बॉडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न ऑन द स्टम्प्स लाईन वरती गोलंदाजी इथे करण्यात आली होती. गोल्डन स्पॉटला देखील यावेळी खूप चांगला भेटलाय. गोलंदाज बंटी पाटील गोलंदाजी मार्क वरती. अगदी 2 चेंडू फलंदाजाच्या नावावरती. पुन्हा एकदा त्वरित कमबॅक करणं गरजेचं आहे. बॅटर्स डॉमिनेटिंग क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. त्यात टी क्रिकेट हे नक्कीच बॅटर डॉमिनेटिंग असतं पण त्यात देखील काही असे गोलंदाज आहेत जे इम्प्रेस करतात. 2 चेंडूंवरती 2 षटकार आले. दबाव होता, दडपण होता. दडपणाखाली चांगला चेंडू इथे फेकण्यात आला. गुड कमबॅक. धावसंख्येचा विचार केला तर धावा आहेत धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी देखील अप्रतिम टायमिंग बघायला मिळत आहे. लॉंग ऑन रिजनला निवडलाय. चेंडूला केलाय डिस्पॅच. अजून एक षटकार येतोय श्रेयस इंदुलकर यांच्या बॅट मधून. डीजे
गोलंदाजाने केला कमबॅक. त्यानंतर पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर, पुन्हा एकदा घनघाती प्रहार श्रेयस इंदुलकर यांच्या बॅटमधून बघायला मिळतो आपल्याला. अजून एक षटकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी लाईन मध्ये केला, थोडासा चेंज, लेंथ मध्ये केला थोडासा चेंज. डॉट बॉलची इथे होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती 19 धावा. हेमंत पाटील गोलंदाजी मार्कवरती. आणि पहिला चेंडू आपण बघितलं तर वेग प्रचंड होता पहिल्या चेंडूवरती, पण दिशेपासून भरकटल्यात. अगदी डाव्या यष्टीच्या लक्ष्यमच्या बाहेर तो चेंडू निघून जातोय. वाईट बॉल. ह्या गोलंदाजांनी देखील वाईडनी सुरुवात केली आहे. पहिलं षटक नक्कीच खूप महागडं राहिलं होतं. बंटी पाटील गोलंदाजी मार्कवरती होते. येस, सचिन कदम यांचं देखील आगमन झालं. यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. यायचंय सर, आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान होऊन सामना एन्जॉय करायचा. आणि फलंदाजी मार्कवरती सचिन आहेत. सचिन वरती पारितोषिक लागलाय. पहिला षटकार नक्कीच सचिन यांच्या बॅटमधून एक घनघाती प्रहार करत असताना खूप चांगलं कनेक्शन बॅट्स आणि बॉलचं बघायला मिळत आहे. स्कोअर लेग बाउंड्री रिजनला टार्गेट केलाय आणि डिस्पॅच करून टाकलाय चेंडूला. उत्तुंग षटकार, 6 धावा सचिन यांच्या बॅटमधून. वरती 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयाचं पारितोषिक समता क्रिकेट क्लब यांच्याकडून असणार आहे. पुढील चेंडू, यावेळी दिशा बदलली. राऊंड विकेटने आले होते. झेलची शक्यता असणार आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू निघून जातोय. अगदी त्या चिखलामध्ये झेल टिपणं देखील तेवढंच कठीण कार्य असतं. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. अगदी सी सॉ सारखी बॅलन्स मॅच बघायला मिळते आपल्याला. बॅलन्स दोन्ही पाड्यामध्ये ही मॅच आहे. तेवढेच तुल्यबळ खेळाडू दोन्ही संघांमध्ये बघायला मिळतात. राईट आर्म राऊंड विकेटनी हेमंत गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू अगदी अंगाला बॉडीला अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता. राईट आर्म ओव्हर द विकेटनी मारा करत असताना नक्कीच नितीन सर आपण बघितलं तर रूम देण्यात आला, जागा देण्यात आली, त्यामुळे दिशा चेंज केली. हाच तर अनुभव 40+ क्रिकेटच्या सर्वच खेळाडूंकडे आहे. तो अनुभव इथे पणाला लावलाय. बॉडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय. चांगली गोलंदाजी. पुढील चेंडू, यावेळी विकेट केलाय. चेंडू चाललाय का सीमारेषा पार. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक बघायला मिळाला आपल्याला. आणि लॉंग ऑफ रिजन वरती तरी देखील चेंडू निघून गेलाय सीमेच्या पार. येतोय षटकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. पुन्हा एकदा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये बघायला मिळतो आपल्याला. एक धाव पूर्ण केली आहे आणि दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच नाही घेतलाय. दोन्ही देशाला आपण बघितलं, दोन्ही फलंदाजांनी जे स्ट्रायकिंगला आलेत, जे सलामीला आलेत, दोन्ही फलंदाजांनी बॅटचं ब्लेड ओपन केले. धावसंख्या धावफलकावरती आहे 33 धावा धावफलकावरती आहेत आणि दुसरं षटक इथे अजूनही चालू आहे, मार्गस्थ आहे.
शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. श्रेयस इंदुलकर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती येतात. पुढील चेंडू, यावेळी जागा बनवली, बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न केला. मिस टायमिंग स्ट्रोक हा देखील असणार आहे. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली, शॉर्ट कव्हर्स या रिजन वरती. इथे देखील एक धाव मिळेल. या एका धावेच्या साह्याने 2 षटकांचा खेळ नक्कीच संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा आहेत. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मनोज येत आहेत गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. अँगलनी टप्पा पडल्यानंतर अगदी अंगाचा वेग घेणारा हा चेंडू. हायवे दिवा, नक्कीच मनोज भोईर गोलंदाजी मार्कवरती. मॅन फ्रॉम हायवे दिवा चांगली गोलंदाजी करतात. अनेक वर्षाचा अनुभव यांच्याकडे. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने, पुन्हा एकदा अगदी बॉडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न. स्टंप्सच्या लाईन वरती चेंडू ठेवलाय. शॉर्ट पिच पद्धतीचा हा देखील चेंडू होता, पण त्यावरती जी उसळी मिळते, तो राईज मिळते, ती उसळी यावेळी मिळाली नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. याच कमबॅकची आवश्यकता नक्कीच होती. हाच कमबॅक करण्याची आवश्यकता होती. 2 चेंडू सलग इथे निर्धाव गेल्यात. पुढील चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हेरिएशन्स असणं, मी वारंवार उल्लेख केलाय, व्हेरिएशन असणं गोलंदाजाकडे खूप गरजेचं आहे. आणि ते व्हेरिएशन्स नक्कीच मनोज भोईर यांच्याकडे आहेत. प्रत्येक चेंडूवरती वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. आणि श्रेयस इंदुलकर सारख्या मोठ्या फलंदाजासमोर सलग बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव इथे फेकले. खूप चांगली गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेल्यात, ड्रिल केलाय चेंडूला पॉइंट रिजन वरती. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा नक्कीच प्रयत्न होईल. आणि बघता बघता 2 धावा देखील इथे पूर्ण केल्यात. चांगली गोलंदाजी. अशाच काहीतरी कमबॅकची आवश्यकता, अपेक्षा संपूर्ण संघाला मनोज भोईर यांच्याकडून होती. हायवे दिवा संघाला बिलॉंग करतात, चांगली कामगिरी करतात, 40+ क्रिकेट देखील चांगलं खेळतात. आणि तशीच कामगिरी आतापर्यंत केली आहे. 4 चेंडू फेकलेत, त्यामध्ये फक्त 2 धावा दिल्यात. खूप चांगला कमबॅक. बॅटर्स डॉमिनेटिंग क्रिकेटमध्ये एक गोलंदाज आपल्याला नक्कीच असा वर्चस्व गाजवणारा दिसतो. तसंच वर्चस्व आतापर्यंत गाजवलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा कट रिजन, पुन्हा एकदा पॉइंट रिजन वरती कट केलाय चेंडूला. पुन्हा एकदा मिळेल. कोशांकित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव. 1 रन्स. या एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत आहे. 37 धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ, त्या 5 चेंडूंवरती धावा दिल्यात मनोज भोईर यांनी फक्त आणि फक्त 3 धावा. नक्कीच बॅटर आपण सेलिब्रेट करतो, पण अशी गोलंदाजी देखील सेलिब्रेट करणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू षटकामध्ये, लास्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा बॉडीवरती अटॅक. नक्कीच प्रेक्षकांना, खेळाडूंना विनंती करीन, मनोज भोईर साठी एकदा जोरदार मनापासून टाळ्या झाल्या पाहिजेत. बॅटर डॉमिनेटिंग क्रिकेटमध्ये, या टी बॉल क्रिकेटमध्ये श्रेयस इंदुलकर सारख्या मोठ्या फलंदाजासमोर 3 चेंडू सलगचे निर्धाव फेकलेत. त्यानंतर पूर्ण षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्यात. अप्रतिम गोलंदाजी. का या खेळाडूंनी अनेक वर्ष आपल्या गावासाठी एवढं चांगलं काम केलंय, आणि का आज रेल्वे मैदानावरती डोंबिवली रिजन मध्ये दाखल झाल्यावरती एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण कामगिरी करतोय, त्याचं चोख प्रत्युत्तर आपल्या गोलंदाजींनी द्यावं. आणि ते गोलंदाजींनी त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. अप्रतिम गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. पहिल्या दिवसात देखील काटे संघातील मनोज होते, त्यांनी अगदी 3 चेंडूवरती 3 धावेंचं संरक्षण केलं होतं. तिथे तो सामना टर्न झाला, कलाटणी मिळाली त्या सामन्याला. इथे देखील आहेत मनोज भोईर. अप्रतिम गोलंदाजी. 6 चेंडू फेकलेत, फक्त 3 धावा दिलात. गोलंदाजी मार्क वरती राजन पाटील येतात. येस, जे तिथे चेअर्स वरती पॉइंट रिजन वर 4
आपले जे स्वयंसेवक बसले त्यांना विनंती असेल फक्त 2 जणांनी बसायचं तिथे, बाकी दोघांनी मैदानाच्या बाहेर किंवा मग व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे विनंती करतो. जीटीसी मार्फत ही लाईव्ह देखील स्पर्धा असणार आहे. विनंती असेल दोघांनी बसायचं आहे. निलेश दादा यांनी नक्कीच माहिती दिली आपल्याला. पहिला चेंडू अगदी पुढ्यातला चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक देखील असणार आहे. झेलची शक्यता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू निघून जातोय. खूप चांगला कमबॅक. नक्कीच अशाच कमबॅकची आवश्यकता अपेक्षा होती. तो कमबॅक करून दिला. तिसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला पण नकारला. तिथे चांगला कॉल नक्कीच मी म्हणेल श्रेयस इंदुलकर यांचा. सचिन येत आहेत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. सचिन यांच्यावरती पारितोषिक लागलंय. 500 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक षटकारांसाठी असणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर 39 धावा धावफलकावरती आहेत. फायटिंग टोटल नक्कीच आतापर्यंत उभारलंय. पुन्हा एकदा पुढे सरसावले. विकेट करण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन तिथे मिळेल फक्त एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय आणि मिळणार एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. बघा जो मोमेंटम बद्दल आपण अनेक वेळा आपण चर्चा केली आहे तो मोमेंटम असणं किती गरजेचं आहे. पहिले 2 षटकांवरती अप्रतिम मोमेंटम सचिन आणि श्रेयस इंदुलकर यांच्याकडे होता. त्यानंतर जे षटक आलं मनोज भोईर यांचं त्यामध्ये मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट झाला. आता राजन देखील तो मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करतात आणि गोलंदाजी देखील तशीच अप्रतिम करतात. अगदी राईट आर्म राऊंड विकेटनी मारा होतोय. यावेळी पुन्हा एकदा आपण बघितलं तर शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. भिरकवण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर रिजन वरती जेलची शक्यता होती का तिथे? जेलची शक्यता नव्हती. भरपूर वेळाने संघर्ष करत असताना संघर्षमयी षटकार येतोय. क्षमा असावी. चौकार आहे का? चौकार येतोय श्रेयस इंदुलकर यांच्या बॅटमधून. या चौकाराची नितांत आवश्यकता होती. नितांत गरज होती या चौकाराची. मोमेंटम ब्रेक करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तो मोमेंटम नक्कीच ब्रेक इथे केलाय. अपेक्षा श्रेयस यांच्याकडून देखील होती. राऊंड विकेटने मारा करतायत. यावेळी खूप चांगला कनेक्शन बघायला मिळत आहे. चेंडूला डिस्पॅच करून टाकलाय. फेकून दिलाय. स्क्वेअर लेग सीमेच्या पलीकडे येतोय उत्तुंग षटकार श्रेयस इंदुलकर यांच्या बॅट मधून. डीजे बघा पार्टनरशिप देखील दोन्ही फलंदाजांनी 50 धावांची केली. एकदा जोरदार टाळ्या ह्या पार्टनरशिप साठी देखील झाल्या पाहिजेत. 50 धावा कुठल्यात? दोन्ही फलंदाजांनी मिळून ही पार्टनरशिप केली आहे 50 धावांची. साइड चेंज ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा विकेट केला. यावेळी देखील तेवढंच चांगलं कनेक्शन. यावेळी देखील एक ब्रँड बल्ला है या तलवार है चीर दे ऐसी धार है. काय धारदार फलंदाजी श्रेयस इंदुलकर यांच्या बॅट मधून बघायला मिळते. 2 चेंडू 2 षटकार. फलंदाज हावी होत होते फलंदाजांवरती. त्यावेळी श्रेयस इंदुलकर यांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन चोखरीते ते पार पाडले काम. आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी. सचिन देखील तेवढी चांगली साथ देतात. एक अँकर रोल असणं, आपली पार्टनरशिप बिल्ड करणं म्हणजे एक फलंदाज जो प्रहार करतोय, जो अटॅक करतोय, तर दुसऱ्या फलंदाजाला थोडासा सांभाळून थोडासा पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. तेच काम सचिन यांनी आतापर्यंत केलं. खूप चांगली पार्टनरशिप. धावसंख्या धावफलकावरती उंचावली आहे. धावा आहेत धावफलकावर. 56 धावा होत्या धावफलकावरती. यावेळी आर्कच्या चेंडूला, स्लॉटच्या चेंडूला प्लॉटच्या बाहेर भिरकावून टाकलाय. अजून एक मोठा षटकार. षटकारांची होते हॅट्रिक. श्रेयस इंदुलकर यांची बॅट आता आग बरसते. वॉड बॅटिंग. अप्रतिम फटका.
येस, ही बॅटल बघायला खूप मजा येणार आहे. मनोज भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, संघासाठी शेवटचा निर्णायक अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती आहेत. समोर श्रेयस इंदुलकर यांचा विचार केला तर वैयक्तिक 44 धावसंख्येवरती खेळत आहेत. वॉट अ बॅटिंग. 3 चेंडूंवर 3 षटकारांचा विक्रम देखील केलाय. अनेक विक्रम असेच या खेळाडूच्या नावावरती आहेत. त्यातील एक विक्रम पुन्हा एकदा नोंद होणार आहे रेल्वे मैदानावरती. पहिला चेंडू, फर्स्ट बॉल, लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनी अगदी कट करण्याचा प्रयत्न केला, बॉडीवरती अटॅक केला, मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. पॉइंट रिजन वरती मिळेल एक धाव. एका धाव्याच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावतोय. धावा आहेत धावफलकावरती 63 धावा, 63 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा श्रेयस इंदुलकर स्ट्राईक वरती. 44 धावा वैयक्तिक केल्यात. स्पर्धेमधील चौथं अर्धशतक बघायला मिळत आहे का आपल्याला? गोलंदाजी मार्क वरती देखील तेवढंच मोठं आव्हान असणार आहे. मिहिर 11 आणि गोपी 11 यांचे कॅप्टन्स, आपल्याला विनंती असेल आपण त्वरित टॉस साठी यायचं आहे. पुढील चेंडू, खूप चांगला कॉन्टॅक्ट, खूप चांगला बॅटल, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट बघायला मिळणार आहे. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न केला, मिस्टामिक स्ट्रोक असणार आहे. लॉंग ऑन रिजन वरती बघतोय तर एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्याचा देखील प्रयत्न होईल आणि 2 धावा नक्कीच इथे पूर्ण केल्यात. या 2 धाव्याच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावलंय. 65 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं कमबॅक केलंय, खूप चांगलं कमबॅक इथे केलंय. आणि 46 वैयक्तिक धाव्यांवरती श्रेयस देखील खेळत आहेत. गोलंदाजी मार्कवर मनोज. पुढील चेंडू बॉडीवरती अटॅक केलाय. अप्रतिम एक्झिक्युशन चेंडूचं बघायला मिळते आपल्याला. वॉट अ बॉल. ह्याच खेळाडूसाठी अगदी संपूर्ण प्रेक्षकांनी टाळ्यांचा लयलूट केला होता, कारण पहिलं षटक फेकलं ज्यामध्ये विकेट नाहीये पण फक्त 3 धावा दिल्या होत्या. खूप चांगला कॅप्टनचा देखील कॉल, आपल्या सर्वात चांगला गोलंदाजाला शेवटचं षटक फेकण्यासाठी रोखून ठेवलं होतं. पुढील चेंडू, खूप चांगला कॉन्टॅक्ट, खूप चांगला बॅटल. श्रेयस इंदुलकर विपक्ष मनोज भोईर यांच्यामध्ये. हा चेंडू देखील बॅटची टॉप एज गोशांकित क्षेत्रामध्ये निघून जातोय. एका धावेसाठी धावफलक पुढे सरसावलाय. 66 धावा धावफलकावरती. षटकामध्ये झाले 4 चेंडू आणि श्रेयस आणि दोघांच्या बॅटलचा विचार केला तर 9 चेंडू आणि 6 धाव्यांचं बॅटल बघायला मिळते आपल्याला. गोलंदाज सज्ज आहे. यावेळी पुन्हा एकदा बॉडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न जरूर होणार आहे, तर नाही झालाय दुसऱ्याचा प्रयत्न. सचिन निघाले स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी, पण कॉल दिलेलाच नव्हता. विकेट सॅक्रिफाईस करण्याची काय आवश्यकता होती का इथे? नक्कीच आपल्या साथी खेळाडूसाठी ती विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न सचिन यांनी केला. अप्रतिम बॅटल, खूप चांगलं. आणि बॅटर आलेत सचिन यांची जागा भरून काढण्यासाठी. जी पार्टनरशिप ब्रेक करण्याची आवश्यकता होती बघा, एकही गोलंदाजाला विकेट मिळाली नाहीये. ही देखील विकेट मिळाली, ती देखील धावचित स्वरूपाने, रनआउट स्वरूपाने मिळते. धावसंख्या धावफलकावरती आहे 67 धावा धावफलकावरती. फायटिंग टोटल नक्कीच उभारलाय. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला. अगदी टॅप शॉट बघायला मिळतो आपल्याला. लॉंग ऑन रिजन, मिड ऑन रिजन वरती एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. फेकी बरोबर आहे का? तर फेकी देखील उसळी भरपूर होती त्या फेकीवरती. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. पहिला इनिंगचा खेळ इथे संपतोय आणि धावा आहेत धावफलकावरती 69 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 5 षटकांमध्ये 70 धावा. फायटिंग टोटल नक्कीच पुन्हा एकदा बनवलं आणि पुन्हा एकदा मी विनंती करतोय श्रेयस इंदुलकर यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगली खेळी त्यांनी केली आहे आणि मनोज भोईर यांना विसरून कसं चालणार आहे? 2 षटकांचा खेळ त्यांनी केला. 12 चेंडू फेकले टी बॉल क्रिकेटमध्ये आणि धावा दिल्यात फक्त आणि फक्त 10 धावा. नक्कीच मनापासून जोरदार टाळ्या पुन्हा एकदा मनोज भोईर यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजेत. मी तुर्तास थांबतो, आपण कुठेही जाऊ नका. बघत राहा निवृत्ती बुवा मात्रे चषक 2024 दुसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि कॉम्बॉक्स मध्ये मी करतोय परिवर्तन. कॉम्बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय अजून एक ज्येष्ठ समालोचक नितीनजी काळंसर यांना.
विनंती असणार आहे मिहीर उल्हासनगर आणि गोपी 11 ठाणे या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असणार आहे इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणं अनिवार्य अन्यथा आपल्याला पेनलाइज करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन्स मिहीर उल्हासनगर आणि गोपी 11 ठाणे या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असणार आहे त्वरित आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. येस अजून एक विनंती असणार आहे आयोजकांनी दिलेल्या विनंतीनुसार खेळपट्टीवरती आपण घेऊ शकत नाहीये सराव करायचा नाहीये ही विनंती आहे खेळपट्टीवरती सराव करू नका. येस चला मिहीर उल्हासनगर आणि गोपी 11 ठाणे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आले असतील तर त्वरित रिपोर्ट करायचा आहे. नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे. नाणेफेकी कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण जाणार आहोत दुसऱ्या पर्वाकडे दुसऱ्या सत्रामध्ये. 69 धावेचं लक्ष 70 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा हा नियम. येस चला बॅटर्स देखील पाठवायचे आहेत आणि आपण पवेलियन मधूनच बॅटर्स पाठवायचे ही विनंती असणार आहे कारण अगदी आपल्या समोर ती बाउंड्री लाईन आहे त्याच्या आतमध्ये कोणी यायचं नाहीये. खेळाडूंनी विनंती आहे की आपण त्या खेळाडू कक्षामधूनच फलंदाज पाठवायचे आहेत आणि उर्वरित खेळाडूंनी देखील तिथेच विराजमान व्हायचे तिथेच बसायचं ही विनंती आहे. चला गोपी 11 ठाणे संघाचे कॅप्टन त्वरित यायचे नाणेफेकीसाठी. मिहीर 11 उल्हासनगरचे कॅप्टन आलेत. जगदीश दुधकर आलेत खूप चांगले खेळाडू यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये बघणार आहोत पुढच्या मॅच मध्ये. शेवटचा कॉल गोपी 11 ठाणे शेवटचा कॉल. देवीचा पाडा 40+ संघाचे कोच शिबू मात्रे यांचं देखील स्वागत. या आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील सामना व्यासपीठावरती येऊन एन्जॉय करायचा. येस आणि विनंती असणार आहे जे पॉइंट रिजन वरती आपले सगळे जे मॉनिटर्स प्रेक्षक किंवा मग आपले कार्यकर्ते बसले त्यांना विनंती असणार आहे फक्त 2 जणांनी तिथे बसायचं आहे. उर्वरित बाकीच्यांनी सर्वांनी व्यासपीठावरती यायचंय असं आयोजकांनी आपल्याला विनंती केली आहे. त्या विनंतीला मान द्यायचा आहे. चला मॅच ऑन स्पीड अप करायचं आहे. विनंती आहे दोन्ही संघांना आजच्या दिवसात एक अतिरिक्त सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. एक मेगा सेमीफायनलची मॅच बक्षीस पात्राची ती लढत मेगा गोंदले यांचा संघ असणार आहे फायनल मध्ये सेमीफायनल मध्ये क्षमा असावी. जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 70 धावा. गोपी 11 ठाणे शेवटचा आणि अंतिम कॉल आपल्यासाठी यायचं आपण नाणेफेकीसाठी अन्यथा पेनलाइज करण्यात येईल. येस निलेश दादा आपल्याला विनंती आहे तिथे फक्त 2च आपले जे मॉनिटर्स आहेत त्यांना बसवायचं आणि येस कुठल्याही संघाचे असू देत आपण पेनलाइज करण्यात येईल ही विनंती आहे. आपल्या संघाचे असेल तरी चालेल. आणि नक्कीच एक खूप मोठा सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत. वाघबिल नावकर मेगा गोंदले यांचा संघ पंकज यांचा संघ ज्यांनी अगदी हातभर चेंडू वळवण्यामध्ये यश त्यांना काल मिळालं होतं आणि आजच्या दिवसातील फायनलिस्ट संघ. चला स्पीड अप करायचं आहे. वारंवार आपल्याला सूचना आम्ही करतोय की जर आपण या 50 सेकंद मध्ये 1 मिनिटांची अवधी आपण आधीच दिली होती. जर पहिला चेंडू नाही फेकला तर पेनलाइज करण्यात येईल कारण बॅटर्स क्रीज वरती खेळपट्टीवरती येऊन नाही म्हटलं तरी 2 मिनिटांची अवधी झाली आहे.
आजच्या दिवसात एक अतिरिक्त सामना देखील आपल्याला कंप्लीट करायचा आहे, कव्हर करायचा आहे. श्रेयस तेंडुलकर यांच्या नावावरती पहिलं सत्र राहिलं. 48 धावा वैयक्तिक त्यांनी नक्कीच कुठला तो षटकार त्यांच्या बॅटमधून हुकला. त्याच्या मागचं कारण मनोज भोईर यांची गोलंदाजी. सचिन ना ते ओपनिंगला आलेले तेच ना. अनेक अष्टपैलू खेळाडू सचिन येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजी मार्कवरती देखील अष्टपैलू खेळाडू राजन आणि सोमनाथ भोईर येतात. खूप चांगला कॉन्टॅक्ट, खूप चांगला बॅटल. पहिला चेंडू सेकंड इनिंगचा. फर्स्ट बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न केला. अगदी डोक्यावरून आपण बघतोय चेंडू निघून जातोय. टॅप शॉट एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा देखील इथे प्रयत्न चालवला आहे. 2 धावा होणार आहेत का कंप्लीट? तर फेकी देखील थोडीशी खराब बघायला मिळते. 2 धावा इथे पूर्ण होणार आहेत. यावेळी पुन्हा एकदा अगदी चेंडू वळण घेत असताना चांगली गोलंदाजी. फसवा चेंडू, स्लोअर ऑन पद्धतीचा चेंडू हाताळला. पुढ्यात अगदी यॉर्क लेंथ वरती तो चेंडू होता, अगदी फुलर लेंथचा तो चेंडू. आणि टप्पा पडल्यानंतर वळण देखील चेंडूने भरपूर घेतलंय. राजन यांची खेळी इथे संपुष्टात येते. खूप चांगले फलंदाज ज्यांनी अगदी पहिल्या दिवशी अर्धशतक झळकवण्याचं काम देखील याच मैदानावरती याच स्पर्धेमध्ये केलं होतं. त्यांची खेळी अगदी दुसऱ्या चेंडूवरती समाप्त होते. डीजे अजून एक मोठ्या फलंदाजाची एंट्री आपल्या मैदानावरती होत आहे. जगदीश नाईक येतात बॅटिंग क्रीज वरती, पॉपिंग क्रीज वरती. आपली बॅट रोवळी आहे. कॅप्टन आहेत संघाचे. असं नक्कीच म्हटलं जातं की कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कॅप्टन्स नॉक खेळण्याची आवश्यकता, कारण सचिनची गोलंदाजी देखील अप्रतिम राहिली आहे. पहिले 2 चेंडू नक्कीच चांगले त्यांनी हाताळल्यात. पुढील चेंडू फर्स्ट चेंडू फेस करत असताना यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा अगदी स्टंप लाईन वरती अटॅक केलाय. उसळी अतिरिक्त मिळाली आहे आणि ती फसवी उसळी देखील आपण म्हणू शकतो. तो बॉल अतिरिक्त थोडासा राईज झाला. यावेळी बॉल थोडासा खाली देखील राहिला. चांगल्या स्पॉट वरती गोलंदाजी होते. अगदी गुडलँड स्पॉटला धरून ठेवलंय आणि त्या स्पॉट वरती किरण वारंवार गोलंदाजी करणं हे सोपं कार्य नाहीये. व्हेरिएशन्स देखील चांगले आहेत त्यांच्याकडे. पुढील चेंडू बिग करण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटर स्ट्रोक बघायला मिळतोय. ऑन रिजन वरती ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न असणार आहे का? तर चांगलं कलेक्शन बघतोय आपण. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. यावेळी देखील कट करण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं बॅटरकडे खूप गरजेचं आहे. चेंडूच्या लाईन वरती मेरिट वरती खेळणं आणि त्यात मॉन्सून क्रिकेट, टी बॉल क्रिकेट एक वेगळं आव्हान असतं. त्यात हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं असणं तेवढंच गरजेचं आहे. ते देखील होत नाहीये. रिफ्लेक्सेसचा हा गेम बघायला मिळतो, त्यात रिफ्लेक्स कमी आहेत. पुढील चेंडू बिगेटचा प्रयत्न. पुन्हा एकदा अजून एक व्हेरिएशन गोलंदाजाकडे. अगदी फिंगर्स रोल केलाय. चेंडू आतमध्ये आणलाय. अँगलनी कट देखील होतोय. षटक संपलंय. अप्रतिम गोलंदाजी. अष्टपैलू खेळाडू का म्हटलं जातं सचिन यांना, तशीच कामगिरी करतात. फलंदाजी अप्रतिम केली. या षटकामध्ये फक्त दिला 3 धावा आणि 1 गडी देखील बाद केलाय. सुरेख गोलंदाजी. डीजे पुरे खेळाडू राईट आर्म
राऊंड विकेटनी मारा करणार. अच्छा, क्षमा असावी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनी मारा करतील. लेफ्ट आर्म गोलंदाजांनी सकाळपासूनच इम्प्रेस केलाय. पहिला चेंडू, फर्स्ट बॉल, पुन्हा एकदा फसवा चेंडू, पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती धाडसी गोलंदाजी मी नक्कीच म्हणेन. अगदी पहिला चेंडू आपण फेकत असताना त्यावरती फिंगर्स रोल करणं, त्यावरती गतीमध्ये परिवर्तन करणं, अगदी धाडसी गोलंदाजी. त्याच्या मागचं कारण असं आहे की आपण तो मोमेंटम सेट केलाय. आपल्या पहिल्या गोलंदाजांनी फक्त 3 धावा दिल्या, त्यामुळे तो मोमेंटम सेट इथे गोलंदाजीच्या दिशेने आहे. तशीच गोलंदाजी अकबरने देखील केलाय. धाडसी गोलंदाजी, इथून मोठे फटके खेळण्याची आवश्यकता. जागृत मराठा 40+ या संघाला. यावेळी मोठा फटका पुन्हा एकदा येतोय, पण तिथे देखील मिळणार आहे फक्त आणि फक्त एकच धाव. कोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. यावेळी बॉडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला. थोडंसं संत, थोडंसं शांत क्रिकेट बघायला मिळतंय. षटकाराची आवश्यकता 70 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. चेसिंग कंपल्सरी आहे. बॅटचं ब्लेड ओपन करणं आता गरजेचं आहे. नाही तर अतिरिक्त वेळ होईल. अगदी आता देखील धावसंख्या खूप मोठी, डोंगर धावेंचा आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज सज्ज, अकबर गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळी देखील हुक केलाय स्क्वेअर रिजन वरती. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये. एक धाव पूर्ण केली आहे आणि एकच धाव कदाचित तिथे कंप्लीट होणार आहे. कारण आता फटके मारणं गरजेचं आहे. फटक्यांचे चटके गोलंदाजाला देणं इथून गरजेचं आहे. धावसंख्या खूप मोठी आहे आणि धावा धावफलकावरती आहेत फक्त आणि फक्त 6 धावा आहेत. चेंडूंचा विचार केला तर 9 चेंडू आणि 6 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी बनवायच्या 70 धावा. खूप मोठं आव्हान. कॅप्टनला आताच कॅप्टन स्नॉक खेळण्याची आवश्यकता, मोठे फटके मारण्याची आवश्यकता. पुढे चेंडू विकेटचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा बॉडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिला. अगदी गोल्डन स्पॉट वरून कमी उसळी घेणारा हा चेंडू. बॉडीवरती अटॅक होतोय. फिंगर्स रोल थोडेसे नक्कीच इथे देखील करण्यात आलेत. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. दोन्ही संघांनी इम्प्रेस केले आपल्या गोलंदाजीने. खूप कमी संघ आणि खूप कमी असे गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात जे या बॅटर्स डॉमिनेटिंग क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीने डॉमिनेट करतात. चांगली गोलंदाजी अकबर यांची देखील राहिली आहे. 4 चेंडू हाताळल्यात, दिल्यात फक्त आणि फक्त 4 धावा. धावा धावफलकावरती आहेत 7 धावा धावफलकावर. यावेळी मोठा फटका येतोय. अगदी चांगलं कनेक्शन बॅट आणि बॉलचं बघायला मिळत आहे. स्लॉटच्या चेंडूला फ्लॉटच्या बाहेर भिरकावून दिलाय. येतोय उत्तुंग षटकार. 6 धावा. अशा षटकारांची आवश्यकता असणार आहे. 13 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. लास्ट बॉल. अजून एखादी मोठा फटका नक्कीच मारणं गरजेचं आहे इथून. पुढील चेंडू, विकेटचा प्रयत्न केला. यावेळी देखील कनेक्शन बघायला मी इथे आपल्याला. चेंडू निघून जाणार आहे. किती धाव्यांसाठी? धावून काढायच्या धावा. येस, धावून धावा काढायच्या तिथे. एकच मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. अकबरनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली आहे. एक षटकार नक्की झालाय. 11 धावा यांच्या देखील षटकामध्ये झाल्यात. एकूणच धावसंख्येचा विचार केला तर 12 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहेत धावफलकावरती 14 धावा. जिंकण्यासाठी बनवायच्यात 70 धावा आणि 18 चेंडू 56 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. चला, गोपी 11 ठाणे संघ. ज्या सरासरीचा आपण विचार केला तर 18.66 ची सरासरी इथून मेंटेन करावी लागणार आहे. ची सरासरी मेंटेन करायची. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा येत आहेत सचिन. पहिल्या चेंडूवरती चेंडूला भिरकावून दिलाय. बिग 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 हिट बघायला मिळतोय आपल्याला. अप्रतिम फटका, षटकार. 6 धावेंसाठी.
षटक फक्त 3 धावेचा फेकलं होतं, त्यावरती प्रहार केलाय. बॅटचा ब्लेड ओपन. यावेळी पुन्हा एकदा टॅप शॉट बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, धावचित होण्याची शक्यता. धावचित, फलंदाज बाद. बोट आकाशाकडे एक होत आहे, म्हणजे फलंदाजासाठी तो कर्दन काळ. फलंदाज इथे होत आहेत बाद. चांगला षटकार वसूल केला होता, पण धावेंची आवश्यकता आहे. स्वतःची विकेट केली आहे सॅक्रिफाईस. ठीक आहे. मध्ये होता, त्यानंतर चांगला कमबॅक. यावेळी नक्कीच चेंडू अवांतर घोषित करणार आहेत पंच. दोन्ही हात समांतर करतील. अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची ही धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता, तो फसवा निघाला, कारण की अँगलनी, बॉलरच्या अँगलनी तो चेंडू अगदी बाहेर निघून जातोय. वाईट बॉल, 21 धावा धाव फलकावर. पुढील चेंडू भेगेचा प्रयत्न इथे देखील केलाय लॉंग ऑन रिजन वरती. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, चांगलं कलेक्शन अगदी पहिल्या अटेम्प्ट वरती. स्ट्राईक देखील रोटेट होते. एकेरी दुहेरी धाव्यांनी नक्कीच धावफलक पुढे सरसावेल, पण सामना जिंकायचा असेल तर षटकार मारण्याची आवश्यकता आहे. थोडस स्पीड अप करण्याची अपेक्षा. स्पीड अप करायचं. सचिन गोलंदाजी मार्फती पुन्हा एकदा फसवा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केलंय लॉंग ऑन रिजन वरती. एक बाउन्स टप्पा. चेंडू चाललाय सीमारेषे पार. येतोय चौकार. 4 धावा. चौकार येतोय. अशा चौकारांची आवश्यकता आहे. दीपक पाटील आलेत. पहिला चेंडू खेळलेत. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत. अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईल तो फटका बघायला मिळतोय. धावा मिळणार आहेत 2 धावा इथे देखील. आपण रेल्वे मैदानाचा विचार केला आणि जर रेल्वे मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर 180 डिग्री हे ग्राउंड बघायला मिळतं आपल्याला. अगदी सी मध्ये हे ग्राउंड बघायला मिळतं. फाईन लेग रिजन नाही आहे, डीप थर्ड मॅन रिजन नाही आहे. तिथे फक्त घोषांकित स्वरूपाच्या धावा आहेत. चांगली गोलंदाजी सचिन यांची देखील. चांगला कमबॅक. पुढील चेंडू अगदी फुल टॉस चेंडू आहे आणि फुल टोल इथे वसूल करत असताना दीपक पाटील यांच्या बॅट मधून अजून एक उत्तुंग षटकार 6 धावेंसाठी. ठीक आहे. बघा या षटकामध्ये नक्कीच चांगली फलंदाजी केली आहे. 2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी धावेंचा फटका. खूप चांगली गोलंदाजी. 1 धावचित स्वरूपाने नक्कीच गडी बाद झाल्यात. 20 धावा तब्बल या षटकामध्ये आल्यात. ज्या सचिन यांनी पहिलं षटक 3 धावेंचं फेकलं होतं, 1 गडी बाद केला होता. दुसऱ्या षटकामध्ये त्यांच्या 20 धावा आल्यात. आणि आता समीकरण येऊन ठेपले. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या 36 धावा. 12 चेंडू 36 धावा. मॅच संपलेली नाहीये. नक्कीच दोन्ही फलंदाज म्हणत असेल दीपक यांनी नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. आल्या आल्या 3 चेंडूचा खेळ केला. त्या 3 चेंडूंमध्ये तब्बल 12 धावा बनवल्यात. चांगली फलंदाजी दीपक पाटील यांची.
गिरीश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. बारा चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या 36 धावा. 12 बॉल्स 36 रन्स टू विन. गोलंदाजी मार्कवरती गिरीश येतात. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी देखील अगदी अंगाचा वेग घेणारा हा चेंडू. मागची मॅच देखील अशीच रंगली होती. 12 चेंडू 36 धावेचं समीकरण असताना ती मॅच 1 चेंडू आणि 3 धावेंवरती आली होती. चांगला कमबॅक. पहिला चेंडू अगदी वेगवान चेंडू होता. गतीवरती स्वार झालेत, वेगेवरती स्वार झालेत. गतिशील हा चेंडू देखील होतोय. चांगली गोलंदाजी. यावेळी मोठा फटका. मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. स्क्वेअर लेग रिजन वरती खेळाडू आहेत. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव घेतली आणि स्ट्राईक ही दीपक यांच्याकडे असणं तेवढंच गरजेचं आहे, कारण त्यांच्या बॅट मधून तो प्रहार होतोय. येस, गोपी 11 ठाणे संघाला ही विनंती असेल, हे षटक समाप्त झाल्याच्या अगोदर आपण नाही आलात तर आपल्याला 3 धावांची पेनल्टी आहे. 3 धावांनी आपल्याला पेनलाइज करण्यात येईल. काल देखील आपण बघितलं, एका संघाला एक खेळाडू कमी असल्यामुळे प्रत्येक मॅच मध्ये 3 धावांनी पेनलाइज करण्यात आलं होतं आणि तेच फायनलला देखील आलेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी शॉर्ट मिड विकेट रिजन वरती एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, तर नाही होणार आहे. अप्रतिम फेकी करण्यात आली आहे. खूप चांगली फेकी. एक धाव इथे देखील धाव फलकावरती ऍड होते. 36 धावा धाव फलकावरती आहेत आणि गिरीश यांच्या या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा त्यांनी देखील दिल्यात. 12 चेंडू 36 समीकरण होता. त्यावेळी अशी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. मॅच जिंकण्यासाठी अशी गोलंदाजी करणं गरजेचं आहे, तर मोठे फटका मारणं समोरील संघाला देखील तेवढंच गरजेचं आहे. बघा, कॅप्टनच्या बॅटमधून एक मोठा फटक्याची आवश्यकता. तो मोठा फटका मारण्याचा, पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फक्त प्ले आणि मिस होत आहेत. त्याच्या मागचं कारण करत असलेली गोलंदाजी. श्रेयस अप्रतिम गोलंदाजी करतायत. गिरीश गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा विकेट केलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. जेलची शक्यता आणि तेवढाच चांगला जेल देखील इथे टिपण्यात आलाय. थोडंसं स्ट्रगल इथे बघायला मिळालं आपल्याला कॅप्टन यांच्याकडून, जगदीश यांच्याकडून. जगदीश नाईक होते. सर्वच डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांनी सकाळपासूनच इम्प्रेस केलाय. पहिल्या इनिंगचा विचार केला तर मनोज यांनी चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या इनिंग मध्ये गिरीश यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळी अगदी पुढ्यातला चेंडू यॉर्कर लेनचा हा चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू पुढे भिरकावून टाकलाय. चांगला फटका. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय आणि 2 खेळाडू आपण बघितलं तर मॅच इथून थोडीशी लेझी असं नक्कीच आपल्याला वाटत असेल, पण सामना हा प्रत्येक चेंडूवरती कलाटणी घेतो. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. येस, षटक संपलाय सर. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावर 38 धावा. 38 38 धावा धाव फलकावरती आहेत. 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्यात 32 धावा. येस, गोपी 11 ठाणे संघाचे कॅप्टन आणि निलेश म्हात्रे दादा, आपल्याला विनंती असेल आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती आहेत अजित. संरक्षण करायचंय 32 धावेंचं. समोर देखील दीपक आहेत. दीपकनी देखील चांगली फटकेबाजी आपल्याला दाखवली आहे. चांगले फटके त्यांच्या बॅटमधून वसूल झालेत. एक षटकार आलाय, एक चौकार आलाय, पण इथून समीकरण लक्ष्य हे खूप मोठं आहे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या तब्बल 32 धावा. 5 चेंडू 32 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. गोलंदाजी मार्कवरती अजित आलात विथ द कॅप.
चला थोडंसं स्पीडअपची अपेक्षा आहे. आज एक अतिरिक्त सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. विनंती असेल स्पीडअपची अपेक्षा. 5 चेंडू 32 धावा. पहिला बॉल फर्स्ट बॉल बॅच लीडिंग एज आणि चेंडू फक्त आणि फक्त निर्धाव घोषित होणार आहे. इथून समीकरण मॅच आता असं बघायला म्हटलं 5 चेंडू आणि 32 धावा तर मॅच संपली असं देखील म्हणू शकतो. पण क्रिकेट हा खेळ निश्चितच आहे. पुढील चेंडू बेगेचा प्रयत्न केलाय. फक्त टॅप शॉट मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. इथून जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 31 धावेचं समीकरण. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र उरली आहे. येस मनोज भोईर यांना विनंती असणार आहे. मॅच संपल्यावरती आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. शीद अन्सारी आलेत बॅटिंग मार्कवरती. एक चांगले खेळाडू आहेत. मोठ्या फटक्यासाठी जाणले जातात. अगदी बॉडीवरती अटॅक केलाय. चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी इथे करण्यात येते. एकेरी स्वरूपाची धाव. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू 40 धावा धाव फलकावरती आहेत. जिंकण्यासाठी आवश्यकता 30 धावांची. इथून षटकार जरी आले तरी सामना जिंकू शकत नाहीये. पण विजय आणि पराजयामधलं अंतर नक्कीच कमी होईल. 3 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावा. प्रत्येक चेंडू अखेरीस 10 धावांचं समीकरण. यावेळी अगदी स्टंप वरती अटॅक केलाय. पंच देखील काहीच खून करत नाहीयेत. म्हणजे निर्धाव पद्धतीचा हा देखील चेंडू. यस अगदी स्टंपच्या वरून हा चेंडू निघून जातोय. ते आपले ज्येष्ठ समालोचक देखील आहेत सिद्दीकी भावे सर. सिद्दीक भावे सर. पुन्हा एकदा बॉडीवरती अटॅक. शॉर्ट पिच पद्धतीचा हा देखील चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र उरली असं म्हणायला हरकत नाहीये. चला जेवण देखील सुरू झालंय. विनंती असेल खेळाडूंना जेवण करून घ्यायचंय आपण. शेवटचा चेंडू मॅच मधील. मोठा फटका येतोय शेवटच्या चेंडूवरती. कवच रिजनला टार्गेट केलाय आणि धावा किती मिळणार आहेत. येतोय चौकार. उशीर झालाय असं म्हणायला हरकत नाही या चौकारासाठी. पण चौकार नक्कीच येतोय. मॅच इथे फिनिश झाली आहे. सामना इथे जिंकलाय. गोपी 11 गजानन मुलुंड या संघाने सामना जिंकलाय. आणि जागृत मराठा संघ आपल्याला विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन आयोजकांशी संपर्क साधायचा. येस जिंकलेला संघ असणार आहे गजानन मुलुंड 40+ हा संघ. आज तालुका हाफचे आपण मॅचेस एन्जॉय करतोय. स्वर्गीय चषक 2024. येस आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन. येस गोपी 11 संघाला